हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे, घररी झाले पट्टरानी बळी. वरिले सावळे परब्रह्म, बळियाचा अंग संग झाला आता. बळियाचा अंग संग झाला आता. नाही भय चिंता तुका म्हणे, घररी झाली पट्टरानी बळी. वरिले सावळे परब्रह्म, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घररी झाले पट्टरानी बळी. वरिले सावळे परब्रह्म. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 3 चरणाचा विरानी भाव प्रसंगातील अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय मी आयुष्यामध्ये जे मिळवलं, ज्याच्या आधारावर मिळवलं, आम्ही कोणत्या कोणत्या प्रवासातून मिळवलं, याचा खुलासा विरानी भाव प्रसंगातील अभंगाचा करताय. मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन या ठिकाणी मर्यादित करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करणार आहोत. एका नैमित्तिक कारणाच्या निमित्तानं होऊ घातलेली ही कीर्तन सेवा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, श्रुत आहे, ज्यांना दुर्दैवानं वर्षभरापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा आदरणीय अण्णा अर्थात श्री राजेंद्र एकनाथ आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजांनी या कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. तसं अण्णांना कैलासवासी म्हणायला, वैकुंठवासी म्हणायला आपली लवकर जीभ धजत नाही, पण ते सत्य आहे, ते मानून पुढे चालावं लागतं. अत्यंत मोठा आघात ज्या परिवाराला वैकुंठवासी अण्णांच्या जाण्याने सहन करावा लागला, असा आव्हाड नावाचा परिवार, त्यामध्ये एका मातोश्रीला आपल्या मुलाचा मृत्यू बघावा लागला. नशिबानं त्या माऊलीच्या आयुष्यातलं ते दुर्दैव आहे, पण भगवंताच्या इच्छेनं स्वीकारावं लागलं. मातोश्री
छावई एकनाथ आव्हाड, त्यांच्या पत्नी मेघना राजेंद्र आव्हाड, चुलते नामदेव संतू आव्हाड, चुलते पुंडलिक संतू आव्हाड, त्यांचे सहोदर मनीष एकनाथ आव्हाड, त्यांच्या भगिनी सौ मंदा शिवाजी चकोर, भाऊजाई सौ आशा मनीष आव्हाड, पुतण्या चिरंजीव संकेत मनीष आव्हाड आणि पुतणी कुमारी मानसी मनीष आव्हाड तद्वत ज्यांच्या टासातही सेवा आज आपण पूर्णतेला नेणार आहोत, ते अण्णांचे दोघं सुपुत्र चिरंजीव रोहन आणि चिरंजीव रितेश. रोहनच्या, रितेशच्या आणि संपूर्ण आव्हाड परिवाराच्या विशेष आग्रहातून सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी उपस्थितांना सगळ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. अण्णांचं जीवन थोडं थोडं मलाही माहिती ज्यांच्यामुळं पडलं किंवा अण्णांचा परिचय ज्यांच्यामुळं झाला त्याला कारण असलेली ही चकोर फॅमिली. माझे बंधू आदरणीय गौरवदादा चकोर यांचे ते मामा होते आणि अत्यंत जवळचा संबंध माझा गेल्या काही वर्षापासून या परिवाराशी आला. ज्यावेळेला मामा अचानक गेले त्यावेळेलाही द्वारदर्शनाला मी गेलो होतो. शिवराम महाराजांनी दशक्रियेचं प्रवचनच केलं होतं. पण अत्यंत पुसटशी सुद्धा कल्पना आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात नव्हती की वैकुंठवासी अण्णा अर्थात राजेंद्रजी आव्हाड इतक्या लवकर तुमच्या माझ्यातून जातील. त्यांचा स्वभावाबद्दलचं ज्ञान माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना आहे, पण काही आठवणी जर त्यांच्या सांगायचं झाल्या तर सगळ्यांच्या कामी पडणार हा माणूस, मदतीला धावून जाणार हा माणूस, अडी अडचणीला सगळ्यांच्या मदतीला धावून येणार. पेशंटला दवाखान्यात न्यायचं म्हटलं म्हणजे मुंबईच्या दिशेनं जेव्हा गाडी जाईल किंवा नाशिकच्या हॉस्पिटलला एखादं पेशंट करायचं असेल तर मग ते बहिणीच्या कुटुंबाचं सुख दुःख असो, स्वतःच्या कुटुंबाचं असो, भावाच्या असो, कधी अण्णांनी ते पाहिलं नाही. दुःख आलं पळत जावं. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं, वाईट या गोष्टीचं वाटतं की सगळ्यांसाठी अण्णांनी केलं पण अण्णासाठी आपल्याला काहीच करता आलं नाही. करण्याची खूप इच्छाही होती, ताकदही होती, पण काही नाही. आणि जाण्याच्या वेळेला एकदम धावती एक्झिट ज्याला म्हणतात, पुसटशी सुद्धा कल्पना नाही की अण्णा जातील बाबा. प्रचंड ते अंतकाळात घाबरली होते आणि जायची इच्छा नसून मृत्यू फार निष्ठुर आहे महाराज. कोणाला मृत्यू लोक सोडावा वाटतो, पण या लोकांचं नावच मरणाऱ्यांचा लोक आहे. जी फार मोठी माणसं असतात ती फार वेळ या जगात थांबत नाही. हे मान्य करून पुढे जावं लागतं. चकोर परिवाराचं आयुष्यातलं भाग्य आहे, विशेषतः गौरवदादांचं, त्यांच्या भावाचं, की एक चांगला मामा तुम्हाला मिळाला. जे भाग्य देवाला मिळालं नाही ते तुम्हाला मिळालं. देवाला मामा चांगला मिळाला नाही. जन्माला आल्यापासून मामानच भाचा संपवण्याचा प्रयत्न केला. भाचे संपवावे, बहिणीशी दुरावा निर्माण करावा आणि बहिणीशी केवळ आणि केवळ भाऊबीजेचं रक्षाबंधनचं नातं सांभाळावं असे मामा अनेक दिसतील, पण स्वतःच्या मुलांप्रमाणेच मुलासारखा जीव ज्यांनी भाच्यांना लावला. स्वतःचं कुटुंब जसं आपण उभं करतोय तसं आपल्या बहिणीचंही कुटुंब आपण उभं केलं पाहिजे. आपल्या बहिणीचंही घर आपलं घर आहे हे मानणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अण्णा होते. खरोखर भाच्यांवर मामांचे उपकार आहे की त्यांनी या नाशिकला त्यांनी व्यवस्थित स्टेबल करून दिलं आणि आपल्या जीवनाची वाटचाल चांगले आदर्श घडवून तुमच्या माझ्यातून ते निघून गेले. मला असं वाटतं त्यांच्या आठवणी आपल्याला खूप काही सांगता येईल, पण आज त्या आठवणीला काही अर्थ राहिलेला नाही. हे मान्यच करावं लागतं की आज वैकुंठवासी राजेंद्रजी आव्हाड आपल्यात नाहीये. पण मग जाणाऱ्या व्यक्तीकरता काय दिलं पाहिजे बाबा? आपण त्यांच्या आवडीचं त्यांना दिलं पाहिजे. जर त्यांच्या दोघी मुलांना, रितेश आणि रोहन ना, दोघांना काही द्यावं वाटत असेल तर मला असं वाटतं तुमच्या वडिलांना जे आवडतं ते द्या. पितृपक्ष आहे, आज पितृपक्षातला शेवटचा दिवस आहे. आज सर्व पितृ अमावस्या आहे. म्हणजे वडिलांच्या मृत्यूची तिथी ज्यांना आठवत नाही त्यांच्या घरी आज श्राद्ध घालावं लागतं.
आज पितर घालावे लागतात, असा दिवस आहे. म्हणून या तिथीला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. आजच्या तिथीला आपल्या पूर्वजांना जे आवडतं ते दिलं पाहिजे. मी त्यांच्या मुलांना मुलीला एवढंच सांगेल, त्यांच्या पुतण्यांना भाच्यांना एवढंच सांगेल, तुमच्या मामानं जे केलं ते तुम्ही करा. कोणाच्याही कामात पडा, अडी अडचणीला मदतीला धावून या. अचानक मामा निघून गेले. जन्माला आलेले, कीर्तनाला बसलेले, सांगणाऱ्यापासून उभं राहिलेल्यापासून कधी काळी अशी एक्झिट तुमची माझी सुद्धा होऊ शकते. काही त्या मरणाच्या बाबतीत सत्यता कोणाला जाण्याच्या आधी पडताळता येत नाही. मरण कधी टाळता येत नाही, फक्त ते सुधरवता येतं. मरण टाळणारा अजून इथं जन्माला आला नाही, पण मरण सुधरवणारे मात्र इथं खूप झाले. आणि मरण सुधरवण्याची संधी मनुष्याच्या कर्मातून मनुष्याला मिळत असते. आणि ती संधी ज्यांनी आपल्याला दिली, शिकवली, ते आपले संत आहेत. त्या संतांच्या वाणीचा विचार करत करत, परोपकार करत करत, समाजाच्या उपयोगाला येत, चांगुलपणानं जीवन जगत आपण सुद्धा इथून प्रवास करत राहावं. एवढंच दान वैकुंठवासी अण्णांच्या पदरामध्ये आपण घालावं एवढी अपेक्षा करतो. खरोखर दुःख आहे त्या माऊलीच्या आयुष्यात. सोपय महाराज कीर्तन करणं, बोलणं. भर तारुण्यात जिचा पती निघून जातो, तिला काय यातना होतात हे जावे त्याच्या वंशात देवाकडे. पतीच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ, सगळे नातेवाईक, सगळे आप्तज, सासू सासरा, घरातलं सगळं, सगळे सोयरपण, मान सन्मान आणि आर्थिक स्थिती हे टिकवणं फार कठीण असतं. कोणी आर्थिक स्थितीला मदत करत नाही. 13 दिवस येतील, लोक तुमचं सांत्वन करून जातील, पण त्याच्या पुढचे जे दिवस असतात ते इतके भयानक असतात, इतके भयानक असतात की कोणी सुद्धा येत नाही. पोटाच्या शिदोरीला कोणी मदत करत नसतं. जो कर्तबगार पुरुष आहे तो निघून गेल्यानंतर काही यातना होतात. मी परवा घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला की एका लोटगाडी लोटणारा हमाल, तो लोटगाडी 7 वाजेला घरातून काढायचा, संध्याकाळी घरी घेऊन जायचा. गरिबीची परिस्थिती, हमालाचं काय, त्याच्या घरी काय उदरनिर्वाहाचं साधन, दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळची चूलही त्याच्या घरात पेटत नाही. बहुदिवसाचे चिरण मोडके घर, कर करा वाजते पार. बहुदिवसाच्या जुन्या कुळांच्या भिंती, कर कर हे उंदीर करती. करता पुरुष गेल्यावर कशी परिस्थिती होते घरात बघा. कर कर हे उंदीर करती, ते कन शोधाया फिरती. मग अंती निराश होती, मग सोडून ते जाती त्या सदनाला. प्रभू घात कसा जा. माणसं घराकडे पाहत नाही, कर्तबगार पुरुष गेल्यावर यात काय नवल आहे. अरे उंदीर सुद्धा घराकडे पाहत नाही. त्यावेळेतल्या त्या घरातल्या नारीला म्हणावं लागतं, प्रभू घात कसा केला. काय आमचंच नशीब होतं का असं जगात. अरे पापी, दुर्जन, दारुडे, नालायक, व्यभिचारी, हिंसाचारी लोक जिवंत आहेत, जगून राहिले. आणि का रे दुसऱ्यावर उपकार करणाऱ्यावर काळाचा घाला. अरे राम राम राम. पण निष्ठुर आहे तो काळ. हमाल बिचारा बस स्टँडला ती लोटगाडी घेऊन जाणारा बायको म्हणे 7च्या आत घरात येत जा. तुम्हाला घडलेलं सांगतोय, किती मरण कठीण असतं. आपल्याला कर्तबगार पुरुष गेल्यावर काय जाणीव होऊ शकते दुःखाची, त्या माऊलीला विचारा. एका खासदाराच्या गाडीखाली तो हमाल आला. त्याच्या त्या लोटगाडीवर टीव्ही होता, कलर टीव्ही. तो ट्रिप घेऊन जात होता, कलर टीव्ही कोणाचा तरी पोहोचवत होता. त्या लोटगाडीला धक्का बसता बरोबर हमाल कुठं, ती लोटगाडी कुठं. दुर्दैवी अपघातात त्याचा अंत झाला, मृत्यू आला त्याला. बायको बिचारी वाट बघते, नवरा कसा घरी आला नाही. ज्या वेळेला मालकाचं मढ, मालकाचं प्रेत घरी आलं, झोपलेली मुलं ओक्सा बोक्सा उठून रडायला लागली. वस्तीत राहणारे, झोपडपट्टीला राहणारा तो हमाल, अंत्यविधी तर झाला, आम्हाला त्याच्या पुढचं सांगायचंय. अंत्यविधी झाला, होते नव्हते, सोयरपणात नव्हते, सगळे सोयऱ्यात नव्हते, नाते संबंधात नव्हते, ते सगळे करोडपती माणसं 13 दिवस घराला आले. आमदार, खासदार, झेडपी, पंचायत समिती, महानगरपालिकेचे महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक सगळे नाडाला येऊन गेले.
द्वारदर्शनाला सगळेच आले. 13 दिवस बोलता निघून गेले. दिवस 14वा आला. 13व्या दिवशीचं अन्न पोरांनी 14व्या दिवशी खाल्लं. पण 15व्या दिवशी जगातलं भयानक वास्तव, तिचा नवरा गेला होता, तिच्या पुढं आलं. छोटीशी 8 वर्षाची पोरगी आईच्या पोटाला चिकटून म्हणते, मला काहीतरी खायला दे, जे कालपर्यंत खाल्लं त्यातलं काहीतरी दे, खायला दे. म्हटल्यावर तिने आपल्या घरातली भाजी भाकरी तिच्या समोर ठेवली. ते म्हणे, आई कालपर्यंत जी मोठी मोठी पाहुणे दारात येत होती, त्यांनी जे आणलं ते दे. आई म्हणते, माय तुला इतकं चांगलं गोडधोड खाऊ घालणारा आता तुझा बाप मात्र राहिलेला नाही. अगं तुझा बाप मेला, ती लोक दारात यायची, आणलं त्यांनी म्हणून तुला मी देऊ शकले. माझी ती ताकद नाहीये. पोरांना काय मरण कळतो? 8 वर्षाच्या पोरीला मृत्यू ही घटना कळत असते का? दुर्दैव आहे त्या माऊलीचं की तिला हे शब्द ऐकावे लागताय. 8 वर्षाची पोरगी आईच्या पोटाला चिकटून म्हणते, माय माझा बाप जसा मेला तशी तू कधी मरशील ग? मला ते खायचंय. ज्या घरातल्या लेकरांना मृत्यू हे दुःखाचं माध्यम आहे, आपला बाप परार्थ आपल्याला कधी डोळ्यांना दाखवणार नाही, अशा कालावधीत कुटुंब प्रमुख जातो, त्यावेळेला चिमुकल्यांकडून असे शब्द ऐकायला मिळतात, अशा अडचणी ऐकायला मिळतात, अशा अनेक भयावह प्रसंग जीवनात त्या माऊलीच्या पुढे निर्माण होतात. शब्दात सांगणं सोपं आहे, जगणं फार कठीण आहे. त्यामुळं त्या माऊलीला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की अण्णांच्या पश्चात सुद्धा माझ्या मामींनी चांगलं कुटुंब सांभाळलं. पतिव्रता नारी कशाला म्हणतात? पतीच्या पश्चात जीवन कसं जगावं, सासूचा सांभाळ कसा करावा. अरे नुसती राजेंद्र अण्णाची पत्नी म्हणून जीवन जगत नाही ती माऊली, एका राजेंद्र अण्णाच्या आईची लेक म्हणून सुद्धा जीवन जगते. याचा आपण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे. या सगळ्या भूमिका निभवत असताना आमच्या मामी गौरवना दादांच्या संबंधातून कायम त्यांच्याबद्दल मामाच मुखात यायचं, मामीच मुखात येतं. खरोखर मामींचं कौतुक केलं पाहिजे. पण काळजी करू नका, तुमची मुलं तुम्हाला तुमच्या पतीचं दुःख हळूहळू हळूहळू एक दिवस विसरायला भाग पाडतील. निश्चित रोहन, रितेश एक चांगलं कर्तृत्व आपलं सिद्ध करतील. अजून तर फार वय कमी, एक मला वाटतं जवळजवळ सेटल झालाय आणि दुसरा अजून व्हायच्या तयारीत आहे. पण चांगली परिवाराची साथ, चकोर परिवाराची भरभक्कम साथ अण्णांच्या पाठीमागे आहे. गौरवदादांना परतफेड करण्याची वेळ आहे. मामांनी तुम्हाला उभं केलं, आता मामांची मुलं उभं करण्याची वेळ आली. मामांचं घर काय सहकार्य करता येईल ती करण्याची वेळ आली. आणि मला 100% विश्वास आहे, हा गौरव नावाचा मुलगा मामांनी केलेल्या उपकाराची परतफेड करताना कसोभर सुद्धा कमी पडणार नाही. इतका चांगुलपणा त्या दोघांच्याही आयुष्यात आहे. निश्चित त्यांची भाची फार स्वभावानं उत्तम आहे. प्रार्थना करूया भगवंताला, देवा उघड, आज सर्व पित्री अमावस्या आहे, तुझ्या दरवाजा उघड तुझ्या घराचा. आणि आमचा राजेंद्र अण्णा नावाचा एक उपकारी माणूस तुझ्या दरबारात आज येतोय. या सर्व पित्री अमावस्याला आमच्या मामांना, आदरणीय राजेंद्र अण्णा आव्हाडांना तुझ्या पायाजवळ जागा दे आणि त्यांच्या परिवाराला लढण्याची ताकद दे. एवढंच तुझ्याकडे आजच्या दिवशी मागणं आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे त्या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय वीरानी भाव प्रसंगाचं वर्णन करताय. महाराष्ट्रातली नामवंत गाणारी वाजवणारी मंडळी आपण आज इथं सेवेला तुम्ही सगळ्यांनी पाचारण केली. संगीत अलंकार हरिभक्त परायण कैलासजी महाराज पवार पुण्यावरून या कार्यक्रमाला आले, त्यांना धन्यवाद. आदरणीय हरिभक्त परायण मृदंग साथीला महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला राजा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो असे आदरणीय कृष्ण महाराज बोरकडे परभणीवरून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गोड ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि या सगळ्यांशी संपर्क साधला अशा आदरणीय माझे बंधू संगीत अलंकार शिवरामजी महाराज बोराडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भरपूर मंडळी आहेत.
माझ्या बरोबर आलेले आदरणीय आमचे मुक्ताबाई संस्थेचे कीर्तनकार लखनजी महाराज पाटील आहेत, चेतन महाराज नागरे आहेत, आदरणीय आमचे परभणी भागातून उत्तम कॉन्ट्रॅक्टर आहेत, बिल्डर्स आहेत, इथं कंस्ट्रक्शनचं त्यांचं मोठं काम आहे असे आदरणीय आमचे राम पाटील दाजी उपस्थित आहेत. माझे अनेक मित्र आहेत, सागर दादा आहे, स्वप्नील दादा आहे, सगळा परिवार आहे. इथं मी सोनवणे परिवारातली एक सेवा याच जागेवरती केलेली. आज पुन्हा एकदा सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे. जे चकोर काका आहे संस्थेतली ही सगळी बालगोपाल आहेत, या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. निखिल दादा शूटिंगला आहे आणि आमचे विकासजी काळू बाळू साऊंड सिस्टीम इथं सेवेला उपस्थित आहे. देवपूरून माझे बंधू गणेश दादा जाधव, आमचे माऊली, या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आजीने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. हा अभंग घेण्याचं कारण दोन आहेत. बलशाली होऊन तुकोबऱ्यांनी पुरुषार्थ साधला. बलशाली व्हावं हा उद्देश मला पटवून सांगायचा होता एक. आणि ही मानव पंथातले अनेक सदस्य ते कीर्तनाला उपस्थित आहे. आपण अधिष्ठानाच्या समोर कीर्तन करतो. इतर तर कोणता अभंग घेता न घेता अगदी विराणी भाव प्रसंगातला कृष्ण सेवेतला अभंग सेवेला घ्यावा या मानसानं मी अभंगाचं नियोजन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या द्वारा विराणी भाव प्रसंग. विराणी, विराणी या शब्दाचा अर्थ आहे वीर राणी, वैभवाची राणी, बळाची राणी. मनुष्य व्यवहारात असू द्या नाही तर परमार्थात असू द्या, माणसाजवळ ताकद पाहिजे, बळ पाहिजे. जर तुम्ही दुर्बल असाल तर जग तुमच्याकडे वळून सुद्धा पाहणार नाही, तुम्हाला बिलकुल किंमत देणार नाही. हे जग दुर्बलाचं नाही महाराज, हे जग बलशाली लोकांचं आहे, दुर्बल माणसाचं जग नाही. अमोलराव, बलशाली मनुष्य असला पाहिजे. काय बल असलं पाहिजे माणसाकडं? व्यावहारिक सत्तेतलं बळ असलंच पाहिजे. तुम्ही कुठेही राहा, तुमच्याकडे पैसा भरपूर असला पाहिजे, जग तुम्हाला सलाम करेल. तुम्ही कुठेही राहा, तुमच्याकडे मेंदू चांगला असला पाहिजे, जग तुम्हाला सलाम करेल. तुम्ही कुठेही राहा, तुमच्याकडे सत्ता असली पाहिजे, कोणाही पक्षात राहा पण सत्ता पाहिजे तुमच्या हातात. सत्तेनं जग माग घोळाला मुंगळ्या चिटून राहतात, तशा मुंगळ्या कुठेही राहत नाही. एक, पैसा पाहिजे. दोन, बुद्धी पाहिजे. तीन, सत्ता पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आरोग्य पाहिजे. चार गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या व्यवहारातले ताकदवान माणसं आहात. आणि चार गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही न्यून आहात, तुम्ही बलहीन आहात, तुम्ही कमकुवत आहात असा त्याचा अर्थ आहे. अरे बापरे, हे चार गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहे? हो, तेवढ्याच महत्वाच्या आहे त्या. आरोग्य किती महत्वाचं आहे? सगळ्यात महत्वाचं आरोग्य आहे महाराज. सगळ्या ठिकाणी सगळं मिळत नाही. कुठं सत्ता आहे, संतती नाही. कुठं संतती आहे, सत्ता नाही. कुठं सत्ता आहे, संतती आहे, संपत्ती नाही. कुठं सत्ता आहे, संतती आहे, संपत्ती आहे, आरोग्य नाही. या चारही गोष्टी एक सूत्रात चालणं या मृत्यू लोकांमध्ये लवकर पाहायला मिळत नाही. आणि एखाद्याकडे असतील तर म्हणावा हा भाग्यवान माणूस आहे, कारण या सगळ्या गोष्टी जुळून ज्याच्याकडे आला त्याचं भाग्य उत्तमच आहे. कारण अभागी माणसाला ते मिळत नाही, भाग्यहीन पुरुषाला ते मिळत नाही. का मेंदू महत्वाचा आहे? खूप महत्वाचा आहे. ज्ञान दुसऱ्याच्या दारात कधी माणसाला भीक मागू देत नाही महाराज. आपल्या बुद्धीच्या आधारावर आपला व्यवहार चालला पाहिजे. मी काय करू शकतो हे तुमची बुद्धी ठरवा. कीर्तनाला सगळे तरुण मुलं अनेक माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. आपल्या मेंदूचा वापर करा की आपला मेंदू काय क्षमतेचा आहे. माणसाला दोन गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे, एक तर आपल्या मर्यादेचं आणि दुसरं आपल्या क्षमतेचं. ज्याला आपल्या मर्यादा कळतात आणि ज्याला आपल्या क्षमता कळतात ती माणसं जगात कधीच नापास होत नाही. आपली मर्यादा आपल्याला कळावी, मी काय करू शकतो ही क्षमता कळावी आणि मी हे करू नये ही मर्यादा कळावी. ज्या लोकांना मी याच्या पुढे जाऊ नये ही मर्यादा कळते आणि ज्या लोकांना मी इतकी ओळी घेऊ शकतो ही क्षमता कळते, ती लोक आयुष्यात सक्सेस गाठतात. अम्बिशन, त्यांचं एम चार ऑब्जेक्टिव्ह, ध्येय उद्देश काय आयुष्याचा ते मिळवूनच पूर्णतेला जातात. बरीच माणसं फक्त जीवन जगून राहिले. सकाळी उठायचं,
स्नान करायचं, काय बनवलंय बायकोने ते खायचं, शेताला जायचं, मोटरचं बटन दाबायचं, तिथून घरी यायचं, जेवण करायचं, झोपायचं, पुन्हा उद्या सकाळी उठायचं, जेवण करायचं, शेताला जायचं, मोटरचं बटन दाबायचं, घरी यायचं, झोपायचं. जगात काय चाललंय, आम्हाला काय करायचंय पुढं, कुठलंही ध्येय त्यांच्या आयुष्यात नाही. हा मृताचा प्रवास आहे. सजीवाचा प्रवास थांबलेला नसतो. जी माणसं गेलेली आहे त्यांचा प्रवास थांबतो. जे सजीव आहेत त्यांनी चालत राहावं, म्हणून मेंदूचा वापर करा. 100% मेंदूचा वापर करणारी माणसं काही काही पाहायला मिळतात. हजर जबाबी असतात ते. मी त्या दिवशी बोललो ना, फार काही काही माणसं चतुर असतात. चतुर कीर्तनकार होऊन गेले जगन्नाथांना पवार. त्यांना तुम्ही काही विचारायचं, मेंदूचा वापर कीर्तनकार या नात्याने वैकुंठवासी जगन्नाथांना पवारासारखं कोणी केला नाही. काही एक जण आला आणि त्यांना म्हटलं, का हो तुम्ही चालू चालू इतकी कोटी कशी करता कीर्तनात? ते म्हटले, तुम्ही लक्ष देता म्हणून मी कोटी करतो. लक्ष 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 दिल्याशिवाय कोटी कुठं होते? पण एक कळायला मला पुन्हा लक्ष म्हणावं लागलं राव. म्हणजे तुमचे लक्ष आहे का कीर्तनात? सगळ्यांचीच बुद्धी कापरासारखी थोडीच आहे. त्यांना एक व्यक्ती सांगायला आला, हो म्हटलं आमचा कारखाना बंद पडला. कारखाना बंद पडला? डायरेक्टर चालू असेल. कारण कारखाना बंद पडायला डायरेक्टर चालूच लागतो. विठ्ठल विठ्ठल किती बुद्धिमान लोक आहेत जगात. काही अनेक गोष्टी मी अनेकदा त्यांच्या सांगितल्या. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांची बुद्धी पहा तुम्ही. आज एक पाकिस्तानी स्त्री अटलजींना भेटली आणि ती म्हणे, ऐसा पता चला कि अब शादीशुदा नहीं है. आज बोले हमने शादी नहीं की, कर लो मुझसे शादी. तेव्हा गाणं नव्हतं मुझसे शादी, तसा प्रश्न विचारला, माझ्याशी लग्न करा. अगर खूप सुंदर ती दिसायला, माझ्याशी लग्न करा, पण लग्न जर तुम्ही करत असाल, तुम्हाला मी विवाह म्हणून चालत असेल, माझ्याशी अनेक लोक लग्न करायला तयार आहे, पण मला तुमच्या बरोबर लग्न करायची इच्छा आहे. पण त्या अनेकांना वजा करून जर मी तुमच्याशी विवाह करत असेल, तर मला असं वाटतं तोफा म्हणून, पहिलं लग्नाचं गिफ्ट म्हणून तुम्ही काश्मीर मला दिलं पाहिजे. आप मुझसे शादी करो और काश्मीर मुझे दे दो. अटलजी म्हटले, सदानंद भाऊ मी लग्न करायला तयार आहे, पर दहेज में सारा पाकिस्तान मुझे दे दो. तिथले तिथंच एखाद्यानं म्हटलंच तर मी उत्तर देतो, विचार करतो, पत्र लिहितो. तितकं नाही. मेंदून काही लोक सतेज आहे. मी त्या भाऊ कदमचं रोज सकाळ संध्याकाळ उदाहरण सांगतो. सकाळ संध्याकाळ डोकंच तसं आहे त्याला. तुम्ही काही विचारा महाराष्ट्राला, काही. एक कर्नाटकाचा माणूस त्याला भेटून विचारतो, का रे लग्न झालं का? झालं म्हणे. हा म्हणतो, तुझं झालं का? झालं. काय म्हणतात कर्नाटकात लग्नाला? तो म्हटलं कल्याणम. महाराष्ट्रात लग्नाला काय म्हणतात भाऊ? तो म्हणे वाटोळम. हे सांगायला डोकंच लागतं ना, मेंदूच लागतो ना. सगळ्यांना ते येत नाही. अहो आम्ही डीएडला असताना आम्हाला अनेक कोळे काही सोडवायला यायचे. त्यातला एक मला चांगला आठवतं, एक रणमाळे नावाच्या मॅडम होत्या, त्यांनी दिलेलं आहे 3 गुणांकरता एक प्रश्न त्यांनी दिला होता. खाली दिलेल्या वाक्यांमधून काही शब्द वजा करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. गुण 3. वाक्य असं होतं, जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी आहे नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. वाक्य पुन्हा ऐका. जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी आहे नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. कोणालाही त्यातलं काही कळत नव्हतं. देण्याचं कळत नव्हतं लखन महाराजांच्या भाषेत, काही कळत नव्हतं. अरे बापरे. मग त्यांनी ते कोळं ज्यावेळेला सोडून दिलं, त्यावेळेला ते कोळं इतकं सुंदर होतं. जंगल आहे जंगलात कोला आहे, ज्या अर्थी जंगलातला कोला दाखवला त्या अर्थी जंगलाशी काही काम नाही. कोला हा शब्द काढला आणि फळ्यावर लिहिला. कोला. नदी आहे पण नदीला पूर आहे, नदी वजा केली, पूर शब्द काढला आणि त्या कोला या शब्दाच्या पुढे लिहिला. कोला पूर. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय.
कोल्हापूर ची आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. कोल्हापूर ची आंबा बाई असा त्याचा अर्थ होता. आता माना हलवण्यात काय मजा आहे, पण आता बार वांग्यात घोळ गेलं ते. काही लोकांची बुद्धी फार सध्याची असते महाराज. हो, लगेच ते रामतीर्थ रस्त्यानं चालले होते. रामतीर्थ, तीर्थराम आधीचं नाव होतं त्यांचं, तीर्थराम. गणित शास्त्राचे फार मोठे अभ्यास. ज्या वेळेला फाळणी झाली नव्हती देशाची त्यावेळेला लाहोरच्या विद्यापीठामध्ये ते गणित या विषयाचे खूप मोठे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. ते एका कीर्तनाच्या शेजारून चालले, प्रवचन चालू होतं, तिथून चालले सत्संगाच्या जोडून आणि तिथं विषय चालू होता शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवयवदंती. काय साध्य केलं मित्रा जीवनामध्ये? कोणाची 35 वर्ष गेले, कोणाची 50 वर्ष गेले. काय मिळवलं तू? उद्या जर तुला मृत्यू आला तर काय उत्तर देता होशील तू? अनेक यातना यम करवील, कोण सोडविल ते तुझला. काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्तिभाव धरा बळकट. तन मला ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल शेवट गोड गा. साध्य नेमकं काय केलं ते ऐकलं त्यांनी कानावर तीर्थरामांनी आणि वैराग्य झालं महाराज. अहो इतका कठीण विषय गणित, पण त्या तीर्थरामाच्या हातचा मळ होता, डाव्या हाताचा मळ. इतकं सहज त्यानं तो गणित विषय सोडवायची. पण 5 मिनिट प्रवचनात गेले आणि शब्द कानावर पडले, वैराग्य झालं त्यांना. अरे बापरे, काय मिळवलं आपण? भगवंतानं दिलेलं आयुष्य कुठं वेचलं आपण, तर काहीच साध्य करू शकलो नाही. आता काय मिळवायचं, काय मिळवायचं? कपडे बदलले आणि ते तीर्थराम वैराग्य संपन्न महात्मा रामतीर्थ झाले. जे रामतीर्थाचं चरित्र आहे ते उत्तम गणिताचे अभ्यासक. समजावं, त्यांचा मेंदू, त्यांचं डोकं हे कापराच्या बुद्धीचं डोकं आहे. काही लोकांचं डोकं त्या गौरी सारखं असतं, धुमसुम 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 नुसतं केव्हा 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 केव्हा. आणि काही तर त्याच्या पुढचे शेणासारखे पेटतच नाही. काय करतात त्याला? माणसाची बुद्धी कापरासारखी सतेज असली पाहिजे. हो, पण किती लोक असतात बुद्धिवान? महाराज म्हटले फार थोडे. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे विरळा पावे अवघड गोड शेवटीचे, अवघड गोड शेवटीचे, अवघड गोड शेवटीचे. चारही गोष्टी त्याच्याकडे मजबूत असतात. त्याच्याकडं मेंदूही असतो, त्याच्याकडे संपत्ती व्यवस्थित असते, त्याला अर्थाला जेवढं लागतं जगाला तेवढं मजबूत अर्थ असतं. सत्ता त्याच्या पायी लोटांगण घालत असते आणि सगळं त्याच्याजवळ आरोग्य सुद्धा असतं. व्यवहारामध्ये तो माणूस बलवान आहे, पण परमार्थामध्ये तो बलवान या गोष्टीने होऊ शकत नाही. तो बरं म्हटले परमार्थामधलं बळ वेगळं आहे आणि प्रपंचातलं बळ वेगळं आहे. प्रपंचातली बळ गोळा केली की मनुष्य इथं वैभवात जीवन जगू शकतो, तशी परमार्थातली सुद्धा काही बळ आहे. तिथं ज्ञान मनुष्याकडे असलं पाहिजे, वैराग्य मनुष्याकडे असलं पाहिजे, परमात्म्याविषयीची शुद्ध भावना अंतःकरणात असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं भक्ती साधना करण्याचा तुमचा निश्चय असला पाहिजे. या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही परमार्थात बलशाली होऊ शकतात. तो कोबर आहे, तुम्ही मिळवलं का? तुकोबाने म्हटले आम्ही हे प्राप्त केलं, पण हे प्राप्त केल्यानंतर तुम्ही ज्या पदाला आरूढ झालात ते पद कोणतं? त्या पदाचा विचार तुकोबाने अभंगाच्या पहिल्या चरणात
बस महाराज गोड. आचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. मोरवाडीकर तुकोबऱ्याने खुलासा दिला, आम्ही ज्या पदावरती आज आलोय ते आम्ही अत्यंत कष्टानं मिळवलंय आणि ज्या कष्टाच्या आधारावर आम्ही हे मिळवलं आम्ही ते कष्ट कदापि विसरणार नाही. आचिने माता न फिरे माघारी, ज्याच्या आधारावर यश मिळवलं एवढं सूत्र घरी घेऊन जा, ध्यानात ठेवा की ज्याच्या आधारावर तुम्ही मोठेपण मिळवलं ते मोठेपण मिळवण्याकरता आपण जे जे काही पायाखाली घेतलं ते विसरू नका. म्हणणारे खूप भेटील तुम्हाला, मी तुला मोठं केलं, मी याला मोठं केलं, मी त्याला मोठं केलं. येड्या, तुझी अवकात काय, तुझं बोलणं काय, तुझा आवाका किती, तुझा अंदाजा काय, तू कोणाला मोठं करणार आहे? तुला कळतं का? काही मिळतोय का तुला परमेश्वराने दिलेला? अरे तूच जर मोठा करणारा असता तर इथं रोज हजारो पोरं पैदा झालेले, त्यांचा घातला मोठा कर. तुला तुझं लेकरू मोठं करता येईना धड. दुसऱ्याच्या यशाचं श्रेय माणसानं कधी घेऊ नये. यशाचं श्रेय केवळ तुकोबर आहे भगवंताला देतात. हा होता म्हणून आमचं बरं झालं तुकोबर आहे म्हटले. हाचीने माता न फिरी माघारी, ज्यानं आमचं बरं केलं त्याला आम्ही विसरणार नाही. ज्यानं उपकार केले त्याला माणसानं कधी विसरू नये. जगामध्ये दोन प्रकारची माणसं राहतात, एक कृतज्ञ आणि दुसरा कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाणीव जी माणसं ठेवतात त्यांना कृतज्ञ म्हणतात आणि केलेल्या उपकाराची माणसं विसरतात त्यांना कृतज्ञ म्हणतात. तुकोबर एक कृतज्ञ आहे. बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, ज्या सासूच्या आधारानं तुम्हाला चांगलं घर मिळालं तिला विसरू नका, तिची सेवा करत राहा. पहा तुम्हाला एक दिवस सुखाचा येतो की नाही. ही सगळी वचनं आपल्या व्यवहार जीवनाला लावा, आपल्या कुटुंब व्यवस्थेला लावा. ज्या नवऱ्यामुळे आपल्याला जगायचा सन्मान मिळाला, नाव रूप मिळालं, त्याला कदापि अंतर देऊ नका. अपमानात त्याच्या बरोबर राहा, गरिबीत त्याच्या सोबत राहा, अडी अडचणीत त्याच्या सोबत राहा. अरे गाव तुमच्या हाकेला धावून येईल तेव्हा येईल, पण तुम्हाला कोणी शिवी दिल्यावर समोरच्याचा वार अंगावर धारण करणारा भाऊ जर तुमच्या पुढे असेल तर विवाह झाल्यानंतर सुद्धा माणसानं स्वतःच्या रक्ताला, आपल्या भावाला कधी विसरता कामा नये. आता लोक लहान आहेत, कुटुंब व्यवस्थेत जगताय, आई वडिलांच्या सत्तेतोवर एकत्रित कुटुंब व्यवस्थेच्या बाजूला गेलो. नाशिक करापर इतके मोठे झाले जगात काही माणसं की त्यांची घरं वेगळी वेगळी झाली, घरं वेगळी वेगळी झाली यात नवल नाही, पण घराबरोबर माणसाची मनही वेगळी वेगळी झाली. चार भिंतीच्या आत चार पोरांचा व्यवहार सांभाळणारी माय, आता चार घरं झाली चार पोरांची, पण माय मात्र चारी घरात राहत नाही, बाप मात्र चारी घरात राहत नाही. सगळे भावंड एकत्रित कधी जेवायला येऊन बसत नाही. काय अवस्था आहे आपली, ज्याच्या आधारावर आपण मोठे झालो. अरे ज्या बहिणीची कंपास वापरून 10वी पास झाला तिच्या घरी राखी बांधायला जात नाही, काय तुकोबऱ्यांचे प्रमाण म्हणायचे योग्यतेचा माणूस आहे गड्यात. ज्या भावानं तुला लढीवाळपणानं जीव लावला, बाबा त्यानं नाही मी केलं हे हा म्हणणारा भाऊ असतो. जगात पहिल्या काठीला माणूस घाबरतो तो पोलिसाच्या नाही, बापाच्या, वडिलांच्या काठीला. वडिलांच्या हातातली काठी लहान्या भावाला पडेल असं समजता बरोबर मोठा भाऊ बापाकडे येतो, म्हणतोय बाबा त्यानं नाही ती वस्तू माझ्याकडून तुटली, ते माझ्याकडून सांडलो, ते माझ्याकडून झालो नुकसान. हे म्हणायची दानत बालपणात ज्याच्यात होती तो आपला भाऊ आहे, ती आपली बहीण आहे. अरे जिथं खायची अक्कल नव्हती तिथं शेजारणीच्या गाईचं दूध आणून एका ताटलीत काला करून कडेवर घेऊन तुला भरवणारी, म्हातारपणातली तुला कडेवर घेऊन फिरणारी, चालता येत नव्हतं, स्वतःची काठी नीट धरता येत नव्हती, ती तुझी आजी आहे वेड्या, तो तुझा आजोबा आहे. या सगळ्या आधारांवर टेको घेत 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 आपण इथवर आलो. इथं येऊन जर आपण कृतज्ञ होत असो तर आपण तुकोबऱ्यांच्या वाणीचे अधिकारी नाही. कीर्तनात बसलेल्या मंडळींना माझी प्रार्थना आहे, आपले घर खूप चांगले. तुम्ही जर थोडं बाहेर जगात फिरायला गेलात तर हे सुख नाहीये. लोकांना एकत्रित राहत नाही, सगळे भावंड बसले, भाऊजाई वाढते, स्वतःची पत्नी वाढते, आई निवांत बसलेले, बाप हातात ज्ञानेश्वरी घेऊन बसला. हे चित्र नाहीये मोरवडीकर जगामध्ये. एवढं चित्र फक्त निवृत्तीनाथांच्या, ज्ञानोबऱ्यांच्या उपकारानं महाराष्ट्रातच पाहायला मिळू शकतं, अन्यत्र हे चित्र कुठे नाही. मिळालेल्या चित्राचा आनंद घ्या जरा, आपल्या लोकांमध्ये राहा. साधूनो जीवन साधाचे, जी माणसं साधीपणानं राहतात,
साध्या जगण्यात राहतात, कुटुंब व्यवस्थेत जीवन जगतात, त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव होते, प्रेम कळतं, माया कळते. इतर लोकांना ते कळत नाही. ज्यांच्या आधारावर मोठे झालो तो आधार पाया खालून कधी काढू नका. तो कोरे म्हटले आमचा आधार आमची श्रद्धा आहे, आमचा आधार आमचं ज्ञान आहे, आमचा आधार आमचं वैराग्य आहे, आमचा आधार आमची भावना आहे. या सगळ्या आधाराच्या द्वारा एक सगळ्यात महत्वाचा आधार होता निश्चय. आणि तो निश्चय आता इथपर्यंत आलो सोडून द्यायचा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा द्रोणागिरीवर चढायचंय किंवा आपल्या इतक्या द्रोणागिरी पर्वताला कशाला जाता, आपण जाऊ शकत नाही. ब्रह्मगिरीला चला, जवळचा पर्वत आहे. ब्रह्मगिरीवर चढायचंय, पाऊल वाट नाहीये, रस्ता नाही, असं गृहीत धरा. प्रदक्षिणेचा मार्ग नाही, असं गृहीत धरा. ब्रह्मगिरीवर चढायचंय. एक वर पोहोचलेला आहे, त्या वर पोहोचलेल्यानं दोरखंड वरती बांधलंय आणि दोर खाली सोडला आणि तुम्हाला सांगितलं मोरवाडीतले का तुम्ही? हो मोरवाडी. या दोराला धरून धरून वरती. बर बर, दोराला धरत आणि पाय डोंगराला लावत 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 तो मोरवाडीतला साधक, मोरवाडीतला एक उपासक, मोरवाडीतला एक जीव डोंगर चढत होता. पण मोरवाडीतल्या सदस्याला एवढं कळावं की दोर फेकणाऱ्याचे आपल्यावर उपकार आहे, की त्याच्यामुळे आपण डोंगरावर चढतोय. हातभर डोंगर राहिला आणि तो हातभर डोंगर राहिल्या लटकलेला दोराला तो म्हणतो अहो तुम्ही दोर फेकलाही नसता तरी मी चढलो असतो प्रयत्न करू. याला तिथून लाद घालावून डोंगराच्या खाली टाकलं द्यावं. तो गोवारे म्हटले त्याला वरून लात मारायची गरज नाही, तो त्याचा येऊन खाली पडणार आहे. तो गोवाऱ्यांचं प्रमाण आहे. दोराच्या आधारे पर्वत चढला, पावलासाठी केला अपघात, पावलासाठी केला अपघात, पावलासाठी केला अपघात. साठी केला अपघात, थोडासासाठी अपघात करू नका मोरवाडीकर. तुकोबरे ज्ञानोबरेंच्या उपकाराला जागा, आई वडिलांच्या उपकाराला जागा, नाही तर अपघात होईल तुमचा. जी माणसं शेवटच्या क्षणाला दूर सोडून देतात, म्हातारी लोकांची सेवा करणं सोडून त्यांना वाऱ्यावर सोडून देतात, दूर सोडणे सोडू नका. कीर्तनाला बसलेल्या महिलांनी तुमचा अपघात होईल. आणि तो अपघात नुसता तुमचा अपघात करत नाही, तुमच्या मुलाबाळांचा सुद्धा अपघात करणारे ध्यानात ठेवा. दोर सोडू नका, म्हातारे व्हा, दोर सोडू नका. तुम्हाला एक दिवस त्या दरवाज्यातून जायचंय. शिकलेल्या सोना घरात नांदायला आले म्हणजे काय केवळ सौंदर्याची आरती ओळायला नांदायला आणल्या का? झाडू लोटा कोण करेल घरातला? घरातली कामं कोण करेल? गाईचं शेण कोण काढेल? गोमातेची सेवा कोण करेल? देवपूजा कोण करेल? सनातन वैदिक हिंदू परंपरेच्या घरात नांदायला आली कोण करेल ते? अगं बाई म्हणून जीवन जगायला आली तर बाई सारखी जगली पाहिजे, तेव्हा तुझं नाव लौकिक होईल. तेव्हा अंत्ययात्रेत लोक सलाम करतील, अनेक सुवासिनी महिला येतील आणि म्हणतील हिच्यासारखी नशीबवान बाई या मोरवाडीत झाली नाही. तसं कोणाचं जगात फुकटात कौतुक होत नाही. सीतेचं झालं नाही, तुमचं काय? अरे कोण कहता या सन्मान मिळता? या तो सीता बदनाम आहे, लोकांनी बदनाम केलं तिला. तिलाही अग्निपरीक्षा द्यावी लागली. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक महिलेची अग्निपरीक्षा आहे. म्हातारपणात सासू सासऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, हादोर सोडू नका, तुम्हाला त्रास होईल. ज्या गुरुनं आपल्याला शिकवलं त्याचा दोर सोडू नका, तुम्हाला त्रास होईल. ज्या दिवशी तुम्ही गुरुचा दोर सोडाल त्रास होईल. अडचणीच्या काळात कोणीच उभं राहत नव्हतं, मित्रानं सहकार्य केलं, त्याच्या मैत्रीचा दोर सोडू नका, तुम्हाला त्रास होईल. कोणतंही नातं मनुष्याने सांभाळावं.
हे दोर धरून राहिलेली पोरं आहे. अनेकदा माझ्याजवळ त्यांनी उलगडा केला की आमच्या मामाचे आमच्यावर उपकार आहे. हा धरलेला दोर आहे. दोर धरूनच माणूस सुरक्षित आहे, ध्यानात ठेवा. तसं ज्ञानोबर आहे, तुकोबर यांचे आपल्यावर उपकार आहे महाराज. हा आपल्या गळ्यातला टाळ नाही, हा दोर आहे ज्ञानोबरांचा. हा दोर आहे मुक्ताबाईनं दिलेला आपल्या गळ्यात. तो टाळ जसा आपण धरतो तसा दोराला धरून राहा. हे आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहे. नाही तर आमचं काय झालं असतं, आपलं वाटोळ झालं असतं महाराज. टाळ मृदंग या जगामध्ये नसतात. आपली कुवत काय, आपली उन्नती काय, आणि त्या उन्नतीला दिशा काय. उन्नती झाली असती कदाचित, पण ती ऊर्ध्वगामी झाली नसती, ती अधोगामी उन्नती झाली असती. त्याला काय करता, तो कोबरे दोर धरून ठेवताय आणि तो दोर निश्चयाचा आहे. हाची ने माता न फिरे माघारी, ज्याच्या आधारावर आम्ही मिळवलं आम्ही आता ते सोडणार नाही. का महाराज काय मिळवलं तुम्ही? बैसले शेजारी गोविंदाचे. आम्ही गोविंदाचे शेजारी बसलो. अर्थात शेजारी या शब्दाचा अर्थ पहिला शेजारी जवळ आणि दुसरा शेजारी सुखाचे शेजारी पहुडईन. आम्ही सुखावर आरूढ झालो आणि ते सुख म्हणजे भगवत सुख आहे. भगवत सुखावर आम्ही आरूढ झालो आणि सुखावर ज्याच्या आधारामुळे आरूढ झालो ते उपकार आमच्यावर भगवंतानं केले, भगवत साधनेनं केले. आम्ही ते कदापि विसरणार नाही. महाराज म्हटले, एखाद्या देखण्या मुलीला खूप सुंदर आहे दिसायला, तिला एखाद्या घराची सून व्हावं वाटणं साहजिक आहे. तिच्या नजरेत एखादा मुलगा आहे, तिच्या नजरेत एखादं घर आहे, पण त्या घरातल्या लोकांनी म्हणावं ना ही आमची सून व्हायला चांगली योग्यतेची आहे, हे आमच्या घरात शोभून दिसेल. तिला लाख वाटतो की मी या घरात जाऊन नांदायला, पण ज्या घरात जायचंय त्या घरातल्या लोकांनी म्हणावं की हे आमच्या घरात चांगली नांदू शकते. तो कोबर म्हटलं आमची तर खूप इच्छा होती नांदायला जावं, नांदायला जावं. शेवटी जाता जाता एक दिवस निर्धार केला आणि घरच निघाले. त्याच ज्या घरी निघायचं होतं त्याचं घरच निघून गेले. तो कोबर म्हटले पण आम्ही जी घर निघाली ते घर आम्हाला आनंद देणार असं पडलं. घर रिघे झाले पट्टरानी पळे. घर निघाली पण आनंद असा झाला की मी पट्टराणी झाली. त्या घरात जाऊन सगळ्यांची लाडकी झाली. लाडकी कशाच्या आधारावर झाली? आमच्या जवळ असलेल्या बळाच्या आधारावर झाली. सगळ्यांची लाडकी व्हा जगात तुमच्या बळाच्या आधारानं. हे सगळे अभंग तुकोबरांचे आपल्या वैयक्तिक आयुष्याला लावा. खूप चांगलं करतात ते अभंग. आपलं सगळ्यांची लाडकी व्हा, गोड बोला, सगळ्यांची लाडकी व्हा, मधुर बोला, सगळ्यांशी दोन शब्द बोला. वाटेनं कोणी जाईल तुम्हाला भेटेल त्याला म्हणा महाराज रामकृष्ण हरी कसे आहात तुम्ही, बरं आहे का तुम्हाला? तुम्ही जगात लाडके व्हा. समोरच्याच्या तब्येतीची काळजी घ्या. एखाद्या वेळेला कोणाच्या लग्नात नाही गेला तरी चालाल, पण कोणाच्या श्राद्धाला कधी विसरू नका. पुण्यस्मरणाला पाठ टाकू नका, दशमीला पाठ टाकू नका. दुःखाच्या वेळेला तुमचा चेहरा त्या पवित्र कुटुंबाला दिसू द्या आणि त्यांना म्हणा आम्ही तुमच्या सोबत आहे तुमच्या याही परिस्थितीत. म्हणा हे बळ गोळा करा, जगाची लाडके व्हा. सुखात तर सगळी माणसं सुख में सिमरन सब करे, दुख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोई. दुःख आलं की लोक रोज देवाचं ध्यान करतात रोज. पण तुम्ही गाडी घेतली की देवाचं ध्यान करा, पोराचं लग्न ठरलं की देवाचं ध्यान करा, नवीन कपडे घेतले की म्हणा. हे कधी आठवत नाही आपल्याला. उलट आहे आपलं, यातना झाल्या, शरीर पिडलं त्रासानं, हृदयदावक वेदना झाल्या की माणसाला देव आठवतो. जगात हाहाकार झाला, अति दुःख झालं की माणसाला देव आठवतो. सुखात त्याची आठवण काढा की हे सुख तुझ्या कृपेचं आहे बरं का देवा. हा सदरा तुझ्या कृपेचा आहे, हे पद तुझ्या कृपेचं आहे, हा मिळतोय जगात हा मान हा तुझ्या कृपेचा आहे, असं रोज म्हणा. पण तसं कोणी म्हणत नाही. महाराज म्हटले सुख में दुख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोई, पर जो सुख में सिमरन करे दुःख काय होय. दुःखामध्ये सगळीच माणसं देवाची आठवण काढतात, सुखात कोणी काढत नाही. पण जे घर रोज भगवंताची सुखात आठवण काढते, जोवर तुमचं चांगलं चाललंय तोवर हरिपाठ रोज घ्या. वाईट झाल्यावर नाही, आज घ्या, रोज म्हणा
महादेवाचं आवाहन करा, तुम्हाला तो कधी दुःख होऊ देणार नाही. तुकोबारे म्हटले आम्ही तेच केलं आणि त्याची आवडते झाले, गररिगे झाले पट्टरानी बळे. परिणाम वरिले सावळे परब्रह्म, सावळ्या परब्रह्माबरोबर आमचा विवाह झाला आणि त्या विवाहातून आम्हाला चिरकाल सुख प्राप्त झालं. एकदा जीवाचा विवाह देवाशी झाला, मग काय सुखाची गरज आहे? अन्यत्र सुखाची भीक मागायची गरज नाही. तो सुखाचा किलो नाही, सुखाची पायली नाही, सुखाचं एखादं 5-10 क्विंटलचं माप नाही. अरे प्रत्यक्ष सुखाची राशीच परमात्मा आहे. इथं कोण तुम्हाला सुख घेऊन येतं? मी हजारदा प्रसंग सांगितला माझ्या आयुष्यात, कोणी येत नाही. जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंत महाराज म्हणतात ना, सुख के सब साथी दुख में ना कोई मेरे कोण आहे? सुखात असू द्या, खिसा भरलेला असू द्या, मान मिळू द्या तुम्हाला जगात. माणसं म्हणतो काय माणूस आहे, आमचं सोयर आहे, आमचं सोयर आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. कोण आहे? भाऊबीजेला भाऊ घ्यायला येतो तोपर्यंत बहिणीचं कौतुक पहा. भाऊबीजेला आला माझा भाऊ राया, आला माझा भाऊराया. काय सांगू बाई माझ्या भावाची बडाई, वाटीच्या वाटसरा नको पाहू मले, माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचे तोळे, माझ्या भावाच्या वाड्याला माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचे तोळे, सोन्याचे तोळे. माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचे तोळे सगळे. अरे देवाचे मित्र खेळत होते यमुने काठी, चेंडू पडीचा डाव, चेंडू गेला गगनावर, काना घेतसे धाव, अडकला चेंडू कदंबावरी, यमुनेच्या डोई बुडाला हरी, यमुनेच्या डोई बुडाला हरी. खेळ सगळे होते पण बुडायची वेळ आली की एकटाच असतो माणूस. देव असू द्या, नागाच्या त्या पणीवर आला नाचत श्याम मुरारी, मुरलीचा स्वर ऐकून हरीच्या आनंदल्या नरनारी. यशोदा कृष्णाला हृदयी धरी, यशोदा कृष्णाला हृदयी धरी, यमुनेच्या डोही बुडाला हरी, यमुनेच्या डोही बुडाला हरी. ओळायची वेळ आली की देव जरी असला तरी एकटा असतो. सुखाची वेळ आली की सगळे हृदयाला धरतात. माया असू द्या, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, पोर कुणाचे, सगळे सोयरे. कुणाची, भाऊ कुणाचा, पोर कुणाचे, सगळे सोयरे. मेल्या मागी सर्व राहिले तुटली धागे, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. हे नाही कुणाचे
जळणारा एकटाच असतो एवढं ध्यानात ठेवा. एवढं सूत्र जरी आपण ध्यानात ठेवलं तरी आपण एक जगाचं लाडकं न होता देवाचं लाडकं होण्याचा प्रयत्न करू. तुकोबराने या जगताचं अंतिम सत्य ठाऊक आहे. युनिव्हर्सल ट्रूथ माहिती आहे. त्रिकाळाबाधित सत्य भूतकाळात वर्तमानात भविष्यातही ते सत्य मानून पुढे जावं लागेल. याचं सर्वंकष ज्ञान श्री तुकोबरांकडे. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला त्यानं जवळचं धरलं. वरिले सावळे परब्रह्म जगाचा विवाह तुटला आणि परमात्म्या बरोबरचा विवाह झाला. भगवत सुखाचा विवाह मनुष्याला सदैव आनंद देतो. तो आनंद एकदा मिळाला बस पुन्हा कधी कोणाकडे पदर पसरायची गरज राहणार नाही. पण त्या विवाहाच्या योग्यतेचा एक वेगळा काळ यावा लागतो. कीर्तन संपलेलं 1-5 मिनिटात आवरतोय. तुम्हाला तुकोबरांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो आणि सेवा आवरतो. एकदा विशिष्ट दर्जाला मनुष्य प्राप्त झाला त्या भूमिकेला, मग तिथं 100% मनुष्याला पटतं की नाही मला विवाह त्याच्याच बरोबर करायचा आहे. अनेकदा हा प्रसंग आपण ऐकलाय. तुम्हाला फक्त आठवणीत आणून देतो माता माऊल्यांना पुरुष मंडळींना. काय झालं बऱ्याचदा तुकोबरांचं आणि जिजाबाईचं घरात भांडण व्हायचं. बोलण्यातून वाद निर्माण व्हायचं. आपलंही होतं. प्रपंचामध्ये या कुरवड्या चालू राहतात. ज्या घरामध्ये या चालू राहतात त्यालाच प्रपंच म्हणतात. ज्या घरामध्ये वादच होत नाही, ज्याच्या घरात चूल आहे त्याच्या घरात वाद झालाच पाहिजे. त्या वादातून सुद्धा नवीन प्रेम उदयाला येतं. चेतन महाराज तुमचा होतो ना? जर होत असलं तर तुम्ही नशिबवान आहे. 100% तुम्ही त्या वादात हारत असाल. वहिनी आमच्या जिंकत असतील. शक्यतो हारणाऱ्यांच्या बाबतीत माणसांचाच नंबर आहे महाराज. इकडच्या बाबतीत मात्र विजय श्री गाठलेला हा वर्ग आहे. तुकोबरांचं तसंच होतं. थोडस वाद निर्माण झाला की तुकोबरांना नाही ते जिजाबाईंनी बोलावं. तुकोबरांनी ते ऐकून घ्या. पराकोटीचा वाद झाला, बोलणं झालं. तुकोबरांनी आपला विना घेतला, आपल्या चिपळ्या घेतल्या आणि भजनाला निघून गेले. जा जा आता काय ज्याच्या नावानं वाटोळ झालं त्याचं नाव घाल ना दिवसभर. करा भजन त्याचं, करा अजून वाटोळ काय करायचं. तिचं एवढंच म्हणणं होतं की याच नावानं आमच्या संसाराचा सत्यानाश झाला, यानंच आमचं वाटोळ केलं. विठ्ठल हे नाव सुद्धा तिला आवडत नव्हतं. एकदम जीवनात चिटकार याच नावाचा. तुकोबरा म्हटले कधी बदल होईल जिजीत कळत नाही. पण तुकोबऱ्यांवर खूप जीव महाराज. ओढ प्रपंच होता तुकोबऱ्यांचा. पण तुकोबरे आज घरी आले नाही. संध्याकाळी 2 दिवस झाले, 4 दिवस झाले तुकोबरे घरी आले नाही. बोलता आठवडा गेला, तुकोबरे घरी नाही. मला घरी काही येत नाही म्हणून आता व्याकुळ झाल्या. शोधून आल्या, कोणी सांगत नाही कुठे आहेत. एक दिवस भंडारा डोंगरावर गेल्या तर तुकोबरे भामचंद्राला गेले होते. दुसऱ्या दिवशी भामचंद्रावर गेल्या तर तुकोबाई घोराडेश्वरावर गेले होते. जाऊ कुठं. आता मात्र नाईलाज आहे. कधी त्यांचा राग जातो देव जाणे बुवा. एक दिवस सकाळी उठल्या आणि शेजारीन तुकोबरांच्या घरी आली. जिजाबाईंकडे सांगायला, जिजे अरे जिजे बाहेर काय ग. आवाज ऐक जरा. तिनं आवाज ऐकला. तुकोबरांचा आवाज होता. तुकाराम सोडोनी सार काम भजनात रंग. तुकाराम सोडोनी सार काम भजनात रंग. राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपार. जागा मागिली या पहार. शेवटीचे गोड हेच खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनासी. वाजवी चिपुडिया टाळ घागऱ्या होचे. भजन चाललेलं तुकोबरांचं. कोणाचा आहे आवाज. मालकाचा आहे. जा लवकर भंडाऱ्यावरून आवाज येतोय. हो का. हो. तुझ्या घरचं पीठ दे ना जरा भाकरीला. तुझ्या घरी नाही. 2-4 भाकरीचं पीठ दिलं. चांगल्या भाकरी बनवल्या. थंडगार पाण्याचं मडकं घेतलं आणि जिजाबाई भंडाऱ्याची वाट चढायला लागल्या. मोरवाडीकर
अनवानी वाटेवर काटे फिरे अनवानी. सिंधुताई सपकाळ म्हणायचं महाराज, गोड म्हणायचं. वाटेवर काटे फिरे अनवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे ओ वाटेवर काटे पायाखाली वाळवंट पायावरी भेगा परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे फिरे अनवानी परिकाळ जात माझा जनाईची गाणी. वाटेवर काटे हो वाटेवर काटे. वाट चढायला लागल्या. अनवानी पायात काटा गेला. जसा कचकन पायात काटा गेला तशा जिजाबाई आई ग म्हणून खाली बसल्या. एक पाय पाहला काटा गेलाय. डोळ्याला पाणी आलं. नवरा आठवडा झाला उपवाशी आहे. गरम भाकरी म्हटलं भूक लागली असेल देऊ. त्यात हा काटा आता मोडायचा. आताच मोडायचा का परतीला येताना मोडला असता चालला. काटा काढून बघताय निघत नाही. वेदना होत आहे. काटा काढणारा कोणी असल्याशिवाय काटा निघत नाही. कोणीतरी काटा काढणारा लागतोच. अनेकांनी आपलं अस्तित्वच काटे काढून निर्माण केलेलं आहे. पण ही माणसं काही काळ यशस्वी होतात, पुढे यश टिकत नाही. कधी कधी प्रारब्धानं लढा. काही काटे बाजूला सरता. अरे आप चलना सीखो. काट्यांनी म्हटलं पाहिजे हम झुकना सीखते. आपलं चालणं इतकं मजबूत ठेवा की सलाम काट्यांनी केला पाहिजे की हे पावलं मला लागू द्या. भगवंत जे पायाला लागले त्यावेळेला भगवंताला विचारलं प्रभू चरण में पादुका नाही है. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं कडू बोलून आईनं राज्य घेतलं आणि गोड बोलून भावानं चपला घेतल्या. काही शिल्लक राहिलं नाही. कडू बोलून काही राज्य घेतलं आणि गोड बोलून भरताना पादुका नेल्या. राहिलं काय जवळ. जेव्हा जवळ काही नसतं तेव्हाही संघर्षाचा काळ चालत राहणार असतो. हे शिकवणारं श्रीराम प्रभूचं जीवन आहे. हे बारकावे त्या आयुष्यातले बघा किती सुंदर आहे. आपल्या जीवनाला कलाटणी देतील. कीर्तन नुसतं ऐकायचे नसतात, ते स्वतःच्या जीवनाशी जोडलं जातं. ती कीर्तन जे स्वतःच्या जीवनाशी व्यथा दूर करण्याकरता जोडली जाते ती कथा, तो आनंद मग आगळा वेगळा होऊन जातो. चला पुढं. कोणीच नव्हतं तिथं. जिजाबाई उभ्या राहिल्या आणि दूरवर नजर घातली. एक गोराकी होता. त्याच्या काही पुढं गाईन मागत त्याच्या हातात काठी. त्या काठीला शिदोरी बांधलेली. गाई राखतोय. हिनं आवाज दिला त्याला. अरे गोराकी दादा अरे जरा लवकर बाबा. पळत झाला तो. काय ग काटा काढता येईल का. चांगल्या चांगल्यांचा काढला तो म्हणे. बोलायला असं चाबरापणा करू नको. काटा काढता येईल का. अगं हो काढता येईल ना. बस खाली. पाय पुढं केला. ज्याच्या पायात काटा मोडला त्यानं पाय काटा काढणाऱ्याच्या मांडीवर ठेवायचा असतो. ठेवला. तो जसा पाय जिजाबाईंनी ठेवला तसंच तिचं लक्ष गेलं. पातळ फाटलेलं होतं. महाराष्ट्रीयन स्त्रीला खूप तिची इज्जत प्यारी आहे. महाराज याच राज्यात आहे फक्त, इतर ठिकाणी नाही. इतर आपण थोडं राज्य सोडून बाजूला गेलं तर हळूहळू हळूहळू हे सगळं बदलणार असतं. ज्या स्त्रीला मी दिसायला सुंदर हे उघडं नागळं करून दाखवावं लागतं ते पाश्चिमात्यांची संस्कृती आहे. आणि झाकलेली असून सुद्धा जगातली सगळ्यात सौंदर्यवान ही स्त्री आहे समजावं. ही हिंदुस्थानातली नारी. माझ्या जिजामाईचं अंग झाकलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्या मातेचं अंग झाकलेलं आहे. अनेक महिला सौभाग्यवती. आता त्यांच्या काही दिवसापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. पण
प्रतिभाताईंनी पदर डोक्यावरती घेऊन एक आगळा वेगळा इतिहास आहे देशाचा, राष्ट्रपती पदाचा रचला. हो, आता प्रतिभाताईंची तब्येत फार थकली. मी 2-3 दिवसात प्रतिभाताईंना भेटायला जाणार आहे. आमच्या तालुक्याचा सन्मान येतो. मी त्यांना जवळून पाहिलंय महाराज मुक्ताबाईच्या मंदिरात ज्ञानेश्वरीचं पारायण करताना. ते पुण्याला स्थायिक आहे, फार थकल्या. पण कधी माणसाचं त्यांचं सौंदर्य त्यांना असं वाटलं नाही की पदराने माझं सौंदर्य कमी होतं, पूर्ण घातलेल्या कपड्याने माझं सौंदर्य कमी होतं, असं ज्या स्त्रीला कधी वाटत नाही. समजावं की सत्ताराच्या पोटी पैदा झालेली, ओळं नागळं राहून माझं सौंदर्य जगाला प्रदर्शित करण्याचा विचार जिच्या मनात येतो, तिचं सौंदर्य पाहून सुद्धा माणसं खाली वागतात. असं सौंदर्य मला पाहायचं नाही. अरे स्त्री ही क्षणाची पत्नी आहे ना, आयुष्यभराची माय आहे. उद्यापासून तिचं रूप पाहायला मिळतं आपल्याला. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटिका, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री, भवानी, दुर्गा, उद्यापासून तीच आहे. चला, जिजामातेनं त्याला पाहिलं ते हात ठेवायला लागली. माझ्या पायातला काटा आहे. अगं तो म्हणतो आई मी काढतोय का तुझ्या पायातला काटा? आई या शब्द माणसाला पापाच्या लांब नेत असतो. माझं लेकरू माझ्या पायातला काटा काढतंय, मग काही अडचण नाही. हात काढून घेतला. काटा काट्याने निघत नाही, काटा हाताने निघत नाही. काटा दातात धरला आणि काटा काढला. मोरवाडीकर, काटा काढल्यावर काय येतं? रक्त. तो रक्ताचा रंग आहे लाल. लाल रंगाचं रक्त जसं बाहेर आलं तसं गुराख्यानं पितांबराला हात लावला, सोगाच काढला पितांबराचा, फाडला पितांबर आणि पायाला घट्ट बांधला. लाल रंगाचं रक्त पिवळ्या पितांबराला लागलं. येलो प्लस रेड, लाल रंग अधिक पिवळा रंग, तिथं भगवा रंग तयार होतो. तो भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता. आता माझी लाडकी होण्याची मी वाट पाहतोय, तुम्ही आमची लाडकी व्हा. समर्पण करा संसाराचं, आमच्याकडे या. मला वरा, ज्याला तुम्ही वरलाय तोही मलाच वरतोय. तुम्ही कधी वरणार आहात मला? तुमच्या नवऱ्यानं वरलंय. वरिले सावळे परब्रह्म तुम्ही. फार चांगला काटा काढला रे. तो म्हटला 12-20 झाले, लवकर मला काही खायला दे. खायला दे का? तुझ्याजवळ तुझी शिदोरी आहे ना, माझी तू घे, पण तुझी मला दे. नाही नाही बाबा, जिजाबाई म्हटली नवऱ्याला 4 भाकरी घातले, उसनवर पेट मागितलंय शेजारणीच, तुला देऊ भाकरी? लागतच दिसतो रे, मागून भाकरी खातो म्हटल्यावर. अगं दे ना एखादी भाकरी दे, मला भूक लागली ग. मग काटा काढल्यावर काहीच देणार नाही, काहीच नाही. अरे ते काय कीर्तन आहे का काही द्यायला? नंतर काटाच काढलाय ना, काहीच देणार नाही. तू एक काम कर, तू लहान आहे माझ्यापेक्षा वयानं, माझ्या पाया पड, मी तुला चांगला आशीर्वाद देते, तुला चांगली बायको मिळेल. अगं तो म्हणे हाऊसफुल आहे, 16,108 आहे घरात, त्यातही लक्ष्मी आता पायाची सेवा करतो म्हणते, चांगली बायको मिळेल तुला. लग्न झालं नाही ना अजून? तो म्हटलं नाही. पड मग पाया. इकडं तिकडं पाहिलं. तो म्हणे आता आपल्याला पाया पडायचं म्हटल्यावर मी हबप पपू गो परमपूज्य गुरुवर्य पाया कसा पडू? झोका वाटत नाही माणसाला. त्रैलोक्याचा मालक गुराखी जिजाबाईच्या पायावर साष्टांग दंडवत घालतो. चांगला काटा काढला. नाद आमोच्या भाग्याने वा. मुका घेतला त्याचा, दृष्ट काढली. तो म्हटलं मी घेतो ना तुझ्या भाकरीवर. नाही नाही, जिजाबाई निघाले. तो गोबऱ्यांकडे पोहोचल्या, नेमकंच पुंडलिक वर्ध झालं होतं. मोरवाडीकर आल्या आल्या तो गोबऱ्यांनी म्हटलं जिजे इतकं उशीर केला ग? अहो लवकर निघाली होती महाराज. काटा मोडला माझ्या पायात. पांडुरंगा काटा मोडला? बघू दे. तो गोबऱ्यांनी काटा पाहावा, पण काट्याकडे नजर गेली नाही. काटा गेलेल्या पायाला बांधलेल्या पितांबराच्या सोग्याकडे तो गोबऱ्यांची नजर गेली. आणि तो गोबऱ्या म्हटली जिजे, अरे जिजे लवकर उत्तर दे, हे तुझ्या पायाला बांधलेलं कापड ही चिन्ही
ज्याच्या पितांबराची आहे त्यानंच माझ्या पायातला काटा काढला महाराज. हाकेच्या अंतरावर उभा आहे रुको राखी याने. अगर रंगाला पिवळे असलेले पितांबर खूप आहे पण असा एकच आहे पिवळा पितांबर काहीचा गगनी धडकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. त्यालाच पितांबर शोभायमान आहे त्यानं तुझ्या पायातला काटा काढला. हो अरे बापरे पाया पडली की नाही जीजे त्याच्या. ते म्हणे मी नाही पडली त्यालाच माझ्या पाया पडून घेतलं. जीजे योगी यांचे ध्यानी द्याताना तुळसी तो तो आम्हापासी मागे पुढे जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही तो तुझ्या पायातला काटा काढतो. जिजे तो कोबरींची लाडकी हो नको देवाची लाडकी हो असं म्हणतात. तिथून दोघांनी मिळून सोबत पंढरीची वारी केली आणि जिजाबाई प्रेमानं तुकोबारांच्या सांगण्यावरून देवाशी भांडतात. देवा काय इतका उशीर केला देवा भेटी जावया येत नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया. देवाच्या भेटीला जाण्यात कोणती आडकाठी नाही फक्त आडकाठी एवढीच आहे आपण जगाची लाडकी होण्याचा प्रयत्न करतो त्याचं लाडकं व्हा. संतांचं देवाचं लाडकं मनुष्य झाला की ते आपल्यावर कृपा करतात. महाराजांनी म्हटलं ना लाडकी लेख मी संताची मजवर कृपा बहुतांची. माझ्यावर कृपा अनेकांची पण लाडकी लेख मी त्याची. एकदा कृपा झाली चौथा बागोल नरहरी चौथा बागोल नरहरी चौथा बागोल नरहरी चौथा बागोल नरहरी थोर कामात कुरकुरी थोर कामात कुरकुरी सत्य वधूनी मांडीवरी सत्य वधूनी मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षीला भक्त प्रल्हाद रक्षीला कृष्णराय रे उगला नाहीतर सांगितल्या बाबूला कृष्णराय रे उगला नाहीतर सांगितल्या बाबूला उसाराशी उशीर झाला उसाराशी उशीर झाला रवी सोळ गोविंदा रवी सोळ गोविंदा कृष्णा कृष्णा राय रे कृष्णा कृष्णा राय रे उगला नाहीतर सांगितल्या बाबूला कृष्णा राय रे उगला नाहीतर सांगितल्या बाबूला राय रे उगला सांगितल्या बाबूला कृष्णा राय रे उगला. लहानपणी सांगायचे ना पोराला बागुल होईल तुझी आई म्हणते कृष्णाजी कृष्णा राही रे ओगला नाहीतर सांगेन त्या बागुला. त्या बागुल महाराजांचं वचन आहे आणि बागुल या प्रकरणातून भक्ताचा कैवार परमात्मा कसा घेतो पण लाडकं झाल्यावर तुम्ही त्याची लाडकी व्हा. वरिले सावळे परब्रह्म परिणाम काय होईल दोन गोष्टी अशा मिळतील का ज्या अन्यत्र कोण्याच ठिकाणी मिळत नाही. एक तुमची मृत्यूची भीती जाईल आणि प्रपंचाची चिंता जाईल. ज्याची चिंता तुम्हाला आहे ज्याची भीती तुम्हाला आहे चिंता आणि भीती जाण्याचं ठिकाण एकच आहे. त्या ठिकाणमध्ये भगवंताबरोबरचा विवाह तुकोबरे म्हटले आमचा तो झाला आणि चिंताही मिटली आणि भीतीही मिटली. अभंगाचं शेवटचं चरण